लोकसभा निवडणुकीत जागा वाटप हा कळीचा मुद्दा बनला होता। महायुतीत जागा वाटप लवकर न झाल्यानं प्रचाराला फारसा वेळ मिळाला नाही। त्याच वेळी महाविकास आघाडीनं जागा वाटप लवकरात लवकर करून घेऊन प्रचारात किमान 1.5 महिन्यांची आघाडी घेतली होती। त्याचा फायदा त्यांना झाला असा दावा महायुतीच्या उमेदवारांनी केला होता। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या नेत्यांनी हाच मुद्दा आता लवकरात लवकर मार्गी लावण्याचं नियोजन केले। त्यासाठी युद्ध पातळीवर बैठकांचं सत्र सुरू झालंय। भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीची बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, मंत्री अश्विनी वैष्णव आणि संघटन मंत्री शिवप्रकाश असे नेते उपस्थित होते। सुमारे 5 तास चाललेल्या या बैठकीत जवळपास 205 जागांचं वाटप मार्गी लागले, तर फक्त 83 जागांवरील वाटप होणं बाकी आहे। त्यामुळे महायुतीनं कंबर कसून तयारी सुरू केली हे मात्र नक्की। पाहूयात नेमक्या पक्षाला किती जागा मिळू शकतात। महायुतीत सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आहेत। याशिवाय आरपीआय आठवले गट, प्रहार, रासप, जनसुराज्य, मनसे आणि 14 पक्षांचाही छोट्या पक्षांना पाठिंबा आहे। 2019 मध्ये भाजपचे 105 आमदार निवडून आले, तर बंडावेळी शिंदेसोबत 40, अजितदादांसोबत 41 आमदार होते। मिळालेल्या माहितीनुसार यातील काही जागांवरील अदलाबदल वगळता शक्यतो विद्यमान आमदार असलेली जागा त्या पक्षांकडेच राहणार आहे। शिवाय महायुतीतील अपक्ष आणि छोट्या पक्षांनाही त्यांच्या जागा त्यांनाच देण्यात येणार आहेत। हे सूत्र ठरवूनच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जागा वाटपाची चर्चा सुरू केली आहे। या सूत्रानुसार 205 जागांचं वाटप मार्गी लागल्याचं दिसून येत आहे। आता फक्त 83 जागांचं वाटप होणार आहे। यातील भाजपनं कोणत्याही परिस्थितीत 150हून अधिक जागा लढवण्याचं निश्चित केलंय। त्यामुळे 83 पैकी 45 ते 50 जागा भाजपच घेऊ शकतं। उरलेल्या 43 जागांमध्ये शिंदे, अजितदादांना अधिकच्या जागा दिल्या जातील। त्यामुळे शिंदे आणि अजितदादा या दोघांच्याही वाट्याला प्रत्येकी 55 ते 60 एवढ्याच जागा येऊ शकतात। तर आरपीआय आठवले गटाला 3 ते 4, रासप, प्रहार, जनसुराज्य या पक्षांना त्यांच्या जागा सोडून आणखी एखाद दुसरी जागा जास्तीची मिळण्याची शक्यता आहे। जागा वाटपात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो, तो म्हणजे जागांची अदलाबदल। लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात पुरेसं मताधिक्य मिळालेलं नाही, तसेच विधानसभा मतदारसंघात महायुतीला मिळालेली मतं आणि चांगला उमेदवार तिघांपैकी कोणत्या पक्षाकडे आहे या सूत्रांवर जागांची अदलाबदल होऊ शकते। तिथल्या आमदारांबद्दल नाराजी असेल किंवा सर्वेक्षणातून काही नकारात्मक मुद्दे पुढे येत असतील तरीही जागांची अदलाबदल केली जाऊ शकते। जागा वाटपाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यातच चर्चा सुरू असली तरी महायुतीतील पक्षांचे काही नेते त्यावर जाहीर वक्तव्य करत आहेत। हा मुद्दाही या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित झाला। अजित पवार यांच्याशी युती केल्यानं भाजप नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत। याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जवळीक असलेल्या साप्ताहिक विवेकमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये गेलेला संदेश तसेच होत असलेली चर्चा आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर मंडळी, महायुतीच्या जागा वाटपाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।